मित्रांनो, आजची गोष्ट आहे सलीम आणि अनारकली. इतिहासातील सर्वात वेदनादायी प्रेमकथा. मुघल साम्राज्याच्या भव्य राजवाड्यात रात्रीचे दिवे चमकत होते. सोन्याच्या झुंबरांनी संपूर्ण दरबार उजळून निघाला होता. संगीताचे सूर हवेत तरंगत होते आणि त्या दरबारात प्रवेश झाला एका सुंदर नर्तकीचा. तिचे नाव होतं अनारकली. तिच्या पायातील घुंगरांचा आवाज ऐकताच सगळा दरबार शांत झाला. तिने हळूहळू नृत्य सुरू केलं. तिच्या चेहऱ्यावर निरागसता होती, पण डोळ्यामध्ये खोल दुःख. त्या दिवशी दरबारात उपस्थित होता मुघल साम्राज्याचा राजकुमार. राजकुमार कोण? सलीम. सलीमने अनेक सुंदर स्त्रिया पाहिल्या होत्या, पण अनारकलीमध्ये काहीतरी वेगळं होतं. तिच्या एका नजरेनेच त्याचे मन अस्वस्थ झालं. नृत्य संपलं. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या, पण सलीम मात्र शांत बसून फक्त तिच्याकडे पाहत राहिला. त्या रात्री त्याला झोप लागली नाही. अनारकलीचे डोळे, तिचं हसू, तिचा आवाज सगळं त्याच्या मनात घर करून बसलं होतं. काही दिवसांनी सलीम बागेमध्ये फिरत होता. चांदण्याने भरलेली रात्र होती. फुलांचा सुगंध हवेत पसरला होता. तेवढ्यात त्याला एका झाडाखाली बसलेली अनारकली दिसली. ती शांतपणे चंद्राकडे पाहत होती. सलीम तिच्याजवळ गेला. तू इतकी शांत का असतेस? त्याने विचारलं. अनारकली हलकसं हसली आणि म्हणाली, कारण माझ्यासारख्या लोकांना जास्त स्वप्न पाहण्याचा अधिकार नसतो. हे ऐकताच सलीमच्या मनाला काहीतरी टोचलं. त्या रात्री दोघं खूप वेळ बोलत राहिले. प्रेम, जीवन, स्वप्न आणि नकळत दोन हृदय एकमेकांच्या जवळ येऊ लागले. आता सलीम रोज तिला भेटण्यासाठी बहाणे शोधू लागला. कधी बागेमध्ये भेटायचा, कधी महालाच्या गच्चीवर भेटायचा, तर कधी रात्री चंद्रप्रकाशात. अनारकली सलीमला पाहताच हसायची आणि सलीम तिच्या हास्यावर जीव ओवाळून टाकायचा. एकदा पावसाळ्याची रात्र होती. संपूर्ण महालावर पावसाचे थेंब पडत होते. अनारकली गच्चीवर उभी राहून पाऊस पाहत होती. सलीम तिच्या मागून आला. तुला माहिती आहे, तो म्हणाला, या पावसापेक्षा सुंदर काही असेल तर ते तुझं हसू. अनारकली लाजली. तिने हळूच विचारलं, राजकुमार, हे प्रेम आहे का? सलीम तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला, जर तुझ्याशिवाय जगणं अशक्य वाटत असेल तर त्यालाच प्रेम म्हणतात. त्या रात्री दोघांनी पहिल्यांदा एकमेकांचा हात धरला आणि त्या स्पर्शानेच दोघांचं आयुष्य बदललं. पण प्रेम जितकं सुंदर होतं तितकंच धोकादायी पण होतं. कारण सलीम फक्त प्रेम करणारा मुलगा नव्हता, तो मुघल साम्राज्याचा वारस होता आणि अनारकली एक साधी नर्तकी. जेव्हा सम्राट अकबर यांना या प्रेमाबद्दल समजलं तेव्हा संपूर्ण दरबार हादरला. अकबर संतापला. एक नर्तकी मुघल साम्राज्याची राणी होऊ शकत नाही. सलीमने पहिल्यांदाच वडिलांविरुद्ध आवाज उठवला. मी तिला प्रेम करतो. दरबारात शांतता पसरली. अकबराचा राग वाढत गेला. प्रेमासाठी तू साम्राज्याशी बंड करशील? सलीम ठामपणे म्हणाला. संपूर्ण जग जिंकलं तरी काय उपयोग जर प्रेमच हरवलं तर? अकबराने अनारकलीला कैदेत टाकलं. ती अंधाऱ्या खोलीत एकटी बसून सलीमची आठवण करत राहिली. सलीम तिला सोडवण्यासाठी तडपडत होता, पण राजसत्तेपुढे त्याचं प्रेम कमकुवत पडलं. शेवटी अकबराने कठोर निर्णय घेतला आणि ती शिक्षा म्हणजे अनारकलीला जिवंत भिंतीत बंद करण्यात आलं. जेव्हा तिला शेवटचं सलीमला भेटण्याची संधी मिळाली तेव्हा ती रडत म्हणाली, माझं प्रेम कधीच मरू शकत नाही, कारण ते तुझ्या हृदयात जिवंत राहील. सलीम तिच्यासमोर असहाय्य उभा होता. तो राजकुमार होता, पण त्या क्षणी स्वतःच्या प्रेमाला वाचवू शकला नाही. भिंत हळूहळू बंद होत गेली आणि सलीमच्या डोळ्यासमोर त्याचं प्रेम कायमचं हरवलं. लोक म्हणतात, राजवाडे, सत्ता आणि संपत्ती सगळं मिळू शकतं, पण खरं प्रेम नशीबवानांनाच मिळतं. सलीम सम्राट झाला, पण अनारकलीशिवाय त्याचं आयुष्य रिकामंच राहिलं. आजही त्यांच्या प्रेमाची कथा ऐकली की डोळे पाणावतात. मित्रांनो, त्यांचं प्रेम अपूर्ण राहिलं, पण इतिहासात अमर झालं.
कारण काही प्रेमकथा शेवटाने नाही तर आठवणींनी जिवंत राहतात. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? अनारकलीला दिलेली ही शिक्षा योग्य होती की अयोग्य? कमेंट करून नक्की सांगा मला. आणि गोष्ट आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. बाय बाय.